हे गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल विथ अनदर न्यू ब्लॉग. तर आज काय सॅटर्डे ना, तर आज आहे सॅटर्डे. प्रिया ताईला सुट्टी, पूर्वाला पण सुट्टी, मला तर सुट्टी आहेच, मी तर घरीच आहे. आणि आमच्या टी व्ही चालू आहे, लालबागच्या राजाची लाईव्ह स्ट्रीमिंग चालू आहे आमच्याकडे. सो आज आहे विसर्जन. तर मम्मी किचनमध्ये बनवते काहीतरी स्पेशल. आय मीन चिकन बनते आमच्याकडे. चिकन हळद लावून ठेवली आहे. इकडे बोनलेस पीस आहेत, कारण की याचं फ्राय करणार आहे वाटतं मम्मी चिकन. आणि हे जे आहे ना, त्याचं बिर्याणीमध्ये टाकायचं आहे. सो असं आहे. आणि आमची मशीन झालेली आहे, सगळ्यांच्या आंघोळ झालंय, सगळे फ्रेश फ्रेश एकदम. म्हणून मम्मा बोलली पप्पाला की जाऊन लगेच चिकन घेऊन यायला, कारण पाणी आहे ना तोपर्यंत ते साफ करता येईल पाण्यातच नव्हत्या. आणि हे बघा, ही आली, आला रे आला, माणिया आला. एवढी का नाचतेस? एवढं काय झालंय नाचायला? इथं तर ये, पाऊस पडतोय. हे बघा, बारिश आ रहा है, रिमझिम रिमझिमच पडतोय. रात्री पडत होता धो 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 धो. डाळ भात उरलेला कालचा, तो दाखवते. कालचा डाळ भात होता. आणि अजून काय काय नाही. तर ब्लॉग स्किप नका करू, ब्लॉग बघत राहा आणि खूप सारं प्रेम देत राहा. काय काय टाकायचं ग? अरे तुला माहिती, मला काय विचारतेस? त्या दिवशी बटर चिकन एकदम टेस्टी झालेलं. पूर्वाला विचारूया चला. सुट्टी आहे म्हणून झोपली आहे इथे. इतकंच काम करते. ए सांग ना, बटर चिकन कसं होतं त्या दिवशी? जोरात बोल. छान 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 मनी माऊचे डोले किती छान छान छान. हे बघा, बोलते आयुष्याचा वैताग आलाय. आणि या लोकांची चालू आहे भांडण किचन मध्ये. मम्मी विचारते याच्यात काय काय टाकू, पण हे लोक कोण सांगत नाही तिला, म्हणून ती चिडचिड करते. आणि जेव्हा ती चिडचिड करते ना गाईज, मग तेव्हा आमच्यासोबत भांडायला चालू करते. ह्यांना कामं नाही करता येत, ह्यांना हे नाही करता येत, ह्यांना ते नाही करता येत. नुसते किचकिच, नुसती किचकिच असते. विचारायला हे जर मम्मीचं ऐकलं नाही तर ती कटकट घालते ना पाठी. तेच ना, तिला काय 2 दिवस 1 दिवस वेळी तर नशीब आजची भेटली नाही तर नुसतं आम्हाला बोलत असेल, ह्यांना कामं नाही करता येत, ह्यांना नुसतं घरी बसायचं असतं, ह्यांना हे करायचं असतं. आणि बरे बरे दिसते काय माहिती. तू आहेस ऑफिसमध्ये जाऊन बघ किती झाली काळी घरात होती तर मी किती मस्त झालेली ना यार. ऑफिसला जाऊन आम्ही फुगलोय, ऑफिसचा स्ट्रेस यार. आम्ही फुगलो असं वाटत नाही खाऊन खाऊन. अजून शॉर्मा खाणार आज नाही, उद्या खाणार. उद्या खाऊ. काही बिर्याणी खाऊ लागत. हा सगळं आत्ताच टाक. मला दाखवते काय काय बनवते आणि काय काय टाकते. हे चल ये बन्यात. चलो गाईज, मैदा 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 डिमार्ट मधून आणलेला मैदा. तंदुरी मसाला काय टाकलंस मम्मी? नाही ना. काय टाकलंस मम्मी? काय टाकलंस मम्मी? चिकन मसाला आपल्याकडे. मम्मी काय टाकलंयस? जे टाकलं ते टाकलं. गाईज प्लीज कमेंट करून बोला हिला, प्लीज कमेंट करून हिला बोला. जे टाकलं ते हुकलं सरळ. गाईज मम्मीला काहीच येत नाही, सगळे रेसिपी मी सांगते मम्मीला. मम्मी बघ. हा, मम्मीला सांगते आणि बोलते मम्मी बघ. कसली आहे? हा, थोडीशीच तवावरची तिखट असते. ढकट मम्मी बघ, चिकन मसाला मॅरिनेट होतंय. मॅरिनेट चिकन इज गेटिंग मॅरिनेट गाईज. अरे बस, तुला नाही येत माहितीये मला. नको जास्त नाटक बनवते सगळं. चल 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 चल. तुझं प्रेम टाकलं. अरे तिला शिंकायचा पण प्रॉब्लेम आहे यार. टाकायचंय मॅरिनेशन. मम्मी जास्त टाकू नकोस. मम्मी जास्त नको टाकू. असू दे, टाकू दे जरा. टाक 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 टाक. काय लोक बेसन पीठ टाकतात. टाकायचंय का?
मग मस्त लागतं बेसन पीठ आणि कॉर्नफ्लोअर बनवा ना भजीच बनवा चिकनच्या. कॉर्नफ्लोअर आणि मैदा कधी टाक भजीच बोलतो आपण एक अर्थाने. नॉट भजी, चिकन फ्राय. अगं सांगा ना. जर समज आपण ठुमक जाणी किचन मध्ये गेला आणि पाणी सांडलं. तर आम्ही चाललेलो आहे ज्वेलर्सकडे. तुम्हाला दिसेलच कशाला चाललोय. सो ब्लॉग स्किप करू नका, बघत राहा. तर रस्त्याने चालू आहे विसर्जन गणपतीचे विसर्जन चालू आहेत. सगळे जण अशी गुलालांनी माखलेत पूर्ण. हे बघा. आणि ही खूप कंटाळा आलाय आज घरात बसून, म्हणून आज आम्ही सगळी फॅमिली बाहेर बाहेर म्हणजे ज्वेलर्सवाल्याकडे चाललोय. असं काय एवढं काय नाही, बघू नंतर घरी जाऊन. मम्मा तर बोलली आहे चिकन वगैरे काहीतरी फ्राय करणार आहे, तर बघूया आता. आम्ही आले ज्वेलर्सवाल्याकडे आणि तो बोलतोय की रात्रीचं ते टोचत नाहीत. आय गेस ते टोचणार नाही, काय माहिती, बघू आता. त्या दिवशी आमचं टोचलेलं रात्रीचं, बट ते आता बोलतात की चार्जेस जास्त वगैरे काहीतरी. मला नाक टोचायचं होतं, बघू. कान टोचलेत, पूर्वाला कान टोचायचे. 12,590 आएगा बदली में. दिसत पण नाही रे झूम होईल तरी. ताईला दाखव. टोचायचं. आप चेहरा उधर घुमा लो. पहले चलो. नाही बरोबर आहे. कौन सा लगाओगे पहला? हाय काढले बघितलं ना तुम्ही लोकांनी वर खाली आहे ना. नाही येतो चॉप बिंदास. हे लय मोठं आहे. रडली झालं. दुखलं ना. एक बार ते तेल लाव, आत्ताच लावून घे त्याच्याकडून. अरे हो गया. आम्ही कसं वाटलं मम्मी इकडं तर बघ. परत मी येणार नाही तुझ्या बरोबर. तर गाईस मम्मीला टोचायचंय ना, मम्मीलाच बोलते. आम्ही टोचतो ना त्या मम्मीला दुखतं, पेन होते. ताई पण टोचून घेणार. दुख मध्ये दुखतंय ना. हे बघा हिला, हे बघा ना, टोचायची हाऊस तर होती, आता दुखतंय. तेल लावून घे त्याच्याकडून. इकडे बघ, इकडे खाली इथे दाखव ना.
हो गया खाली फिट करने हाऊस तर एवढी होती ना, घरात तीच नाचलेली मला चला 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 चला. तुला टोचायचं हिला बघून हा. हिचं नाक टोचलेलं दाखव. हे बघा ताईचं नाक आणि माझे कान टोचलेले. ताईचं मार्किंग करून दिली. हे बघा नहीं वो नहीं करते. मी केली याची मार्किंग. मी मार्किंग करून दिली आहे ना. मेरा अच्छा कान है. मतलब बोलो तो अच्छा हो गया. तीनों का है. ये जरा मोटे मोटे लोग हैं तो मोटा मैं मोटी कहाँ से हूँ. कुछ भी बोल सदमे ते आता ताई. माझा काम चांगलं. त्याला काय बोलते माहितीये काय. मतलब मेरे कान अच्छा है ना, तो बोला तुझे कान पातळ आहेत. मेरा भी मतलब को डिस्टेंस कम चाहिए ना कार का. मतलब कार का ये गैप रखना पड़ता नहीं. हाँ ऐसा भी होता है. हमारा कम है क्या. हमारा ज्यादा रखा है. ज्यादा रहता नहीं, ज्यादा पतला रहता ना काम. वो सबसे डिस्टेंस. बाप रे बहुत कुछ है इसमें तो. डाला क्या फिर क्या. टुचुक एकदम टुचुक झालं. खड़े होके खड़े हो. वो हमको दिखा रही है मैं स्ट्रांग हूँ. घर पे जाके बोलेगी दुख रहा है अभी मेरे को. कार्पेट कमी होईल ना. कार्पेट कमी ऐसा भी है. कार्पेट साधारण काहीतरी 120 बघू. आसपास आहे. म्हणजे 40% इकडे दाखवायला एकदा बघा. तुमचं ती लिहिली. ती तो ऊपर बहुत है. ती तो टूट गई. नहीं. एक मार्क. तू इसको ही दिख. हाँ वो दिख रही. जो आप बंद कर फोन तो रहेगा फिर. हाँ दिखाओ. एवढ्या सगळ्या डिझाईन काढल्या त्याच्यात आवडलं. येस आता यांचे कान असे लाल झालेत ना, घरी जाऊन रडणार आहे ते लोक. दुखतय दुखतय करून. तर मम्मीने माझ्यासाठी गिफ्ट घेतलंय. प्री बर्थडे गिफ्ट. मम्मीने प्री बर्थडे गिफ्ट दिलंय मला. गाईज मजेच मजेत माझे तर. कार्ड किती होतात बघ. किती होतात मग. तर आम्ही आलेलो आहोत घरी आणि मम्मी काहीतरी बनवतीये. काहीतरी म्हणजे भुर्जी पप्पासाठी. कारण पप्पाला बिर्याणी खायची नसते. दुपारी खाल्लेली थोडीशी, पण पप्पा बोलले की मी परत परत तेच खाणार नाही. म्हणून मम्मीने भुर्जी बनवली, अंडा भुर्जी. आणि भाकऱ्या भाजल्या. हे बघा भाकऱ्या भाजल्यात. आणि इथे ताई करते काहीतरी उद्योग. कलेजी फ्राय करते पप्पासाठी. आणि इथे चिकन बनतंय, चिकन फ्राय. चटणी फ्रीज मध्ये ठेवलेली आहे वाटून. येस मॅडम जसं बोलला तसंच.
आणि मॅडम आज खूप लॉस झालेत है ना. आता तोंड दाखव ना जरा इथे आम्हाला. तर असं आहे आणि नाक टोचलंय. कसं वाटतंय सांगा कमेंट करून गाईज. सेकंड टाइम आहे माझं हे टोचायचं, बट तुम्ही कमेंट करून सांगा कसं वाटतंय. तुला मसाला टाकायचा का ऑमलेट मध्ये? हा तू तसं फोडून देतेस तसं. नुसतं पोळा ना साधन. हाफ बॉईल हाफ बॉईल पाहिजे. हाफ बॉईल. हाफ बॉईल म्हणजे कसं असतं ना, मी तुम्हाला दाखवते मम्मी का बॉईल नाही घाणेरडेपणा. मग हाफ बॉईलच पाहिजे. ते कसं काय मला नाही येत. अरे डायरेक्ट फोडतेस ना तव्यात. मग तुला तसं पाहिजे तसं करून दे. जोरात बोल ना. मग आता बोलते वैताग येतो. म्हणजे हिला बनवूनच नसतं द्यायचं, अजून ती हक्का नूडल्स बनवून देते. 15 दिवस झाले हिच्या पाठी लागली मला हक्का नूडल्स खायचे, अजून बनवून देते. असं काय नाही गाईज, मम्मा देते बनवून मला. बघा ही अशी भुर्जी पप्पाला आवडते, येल्लो वाली. आम्हाला नाही आवडत. बनीचे कान दाखवले पूर्वाचे कान दाखवले. हे दाखव. हे हिचे मोर डुलणारे. ऍक्च्युली हिचं हे खालचं आहे ना ते आणि माझ्या कानातलं तर सेम आहे. आणि आत्ता टोचले. एवढं लक्षात ठेव, तेल मी लावणार आहे. हा चल दिखावा करू नको. तेल मी लावणार आहे, तर मला माहिती आहे कसं असं दाबून लावायचं ते, कारण मीच लावते. ताईला पण मीच लावलेलं. आणि तुला पाठी आवाज येत असेल कारण आज बाप्पाचं विसर्जन चालू आहे, सो म्हणून आवाज येतोय गाजा बाजा. आणि आमच्या टीव्हीला सकाळपासून लाईव्ह चालू आहे गणपती लालबागच्या राजाची. पालखी निघाली राजाची या ओ गणेश नगरात, लालबागचा राजा माझा बसलाय नटून थाटात. गाईज फेवरेट सॉन्ग. नको नको हे चल. किती भाकरी पाहिजे विचार. माझं फेवरेट हाफ बॉईल बोलतात त्याला. हाफ बॉईल. याला अजून काहीतरी बोलतात. हाफ फ्राय. हे असं नसतं. हे दे पप्पाला. आई मम्मीने उंगली केली ते बघा. पप्पाला नेऊन दे. आणि पप्पाचं जेवण आजचं बिर्याणी दे थोडीशी. नकोय पप्पाला. हे पप्पाला जेवण द्यायचंय. कलेजी, एक पीस चिकन, भाकरी, भुर्जी आणि चटणी. आता ही दुपारची बिर्याणी होती. आता मम्मी मिक्स करते, थोडीच राहिली म्हणून. पण भारी झालेली, एकदम टेस्टी झाली होती. आणि ते चालू आहे. ताई फ्राय करते चिकन. आणि बघा असं आहे आमचं डिनर टाइम. आमचा डिनर आहे. डिनर. मी ब्रेड आणलेला कारण मला ब्रेड आणि ऑमलेट खायचं होतं. ब्रेड आणि हाफ बॉईल. मम्मी मला असं वाटतंय हा क्षण आधी पण झालंय असं. दे 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 तुला दे. आजचं जेवण असेल. ए कशी होती बिर्याणी? फक्त छान. मस्त होती, खरंच चांगली झाली. आणि अरे चिकन खाऊन बघ. थांब ना जरा आता. मम्मी सांग ना चिकन खाऊन कसं झालंय. चटणी चटणी चटणी. चिकन 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 चिकन. आणि चटणी बनवली आहे उद्योग करून मगाशी. एक नंबर. 2 का नाही मस्त झालं. बाहेरचं कोटिंग पण असं भारी वाटतं ते. चटणी पण भारी झाली. काही झांबरे को देखणे. अरे मला चटणी दे ना थोडीशी. वेंकट सारखी चटणी लागते. दे टाक मला जर चटणी थोडीशी. माझे हँड बिझी आहे. आहे बघा बिर्याणी थोडीशीच आहे आणि बोलते बिर्याणी. किती हुशार है यार. ये बघा काही चटनी. अभी हम देखते हैं कैसा हुआ है. गरम है शायद से. चटनी घ्यायची. चटणी दे ना मला मम्मी यार.
हे चटणी दे तिला. चटणीमध्ये ना असा पुदिन्याचा फ्लेवर येतोय, मिरची, दही असं लागते. जेवायला या गाईस. तीजी वार मैनू अपलेने आ गया तो गल्ला सुना गया. ठुमक ठुमक जानी माये देणार, ठुमक ठुमक जानी माये देणार. काय नाही गाईस, मस्ती चालू आहे थोडीशी. आमचं चाललंय आता जस्ट जेवण. ऐक देवा, आताच जेवण झालंय आणि मी तर बसली आहे. ताई घासते भांडी, मी तुम्हाला दाखवते थांबा. प्रिया ताई भांडी घासते. ये देखो भांडी घासतीये. दुखतंय ताई कान. या मस्त वाटतंय पण. हे बघा, टिंग 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 टिंग. आणि मम्मी उपसते पाणी, ड्रम मधून पाणी उपसते. सो असं आहे. आणि आमच्या घरात कपडे वाळत घातले. ते बघा, कपडे वाळत घातलेत कारण की पावसामुळे ना सुकतच नाहीत कपडे. आणि ना सुकले नाही ना तो वास येतो कपड्यांना. म्हणजे ते पंख्याखाली घातलेत. एकाची पॅन्ट इथे लटकते, एकाचा टॉवेल तिथे लटकतोय. पाटी आहे ना, झोप आली आता. अरे झोपायचं पाटी आहे ना, मला असं खूप हात हे करावं लागतोय. हा, कसं वाटलं आज एवढं लुटलंय तुला? हा ना. तिला नाही लुटलंय. प्रियाताईनी तिच्या सॅलरी आली ना आज, मग तिने तिच्यासाठी लॉकेट केलं आणि पूर्वासाठी चेन बनवली. चेन. आणि सगळ्यांनी मी नाकात टोचलं कारण माझं टोचलं नव्हतं. आणि ह्या दोघांनी कानात टोचलं इथे. आणि मग मम्मी मला आहे ना गिफ्ट देणार आहे, चैन आहे ना मम्मी. हू काय करतेस? उपवास आहे तुझा? हम बोलेगा तो बोलो बोलता है. आणि माझं बोलणं कसं एकदम सातारा स्टाईल, म्हणजे खटकलंच पाहिजे बोललेलं. असं काय नाही, प्रेमळ आहे माझी मम्मी, समजलं ना. पण त्यांच्यासोबत जे तिच्यासोबत प्रेमाने वागतात आम्हाला पण असतं मध्ये. मला तर चालता फिरता पाठीत धपाका असतो. चला आता झोपायला तो वाजलेत 11:30. ताई भांडी घासते. बापरे, आज आम्हाला लेट. ऍक्च्युली गाईज मध्येच कॅमेरा बंद झाला कारण की स्टोरेजचा प्रॉब्लेम. अगेन तुमचं प्रेम, तुम्ही प्रेम करताय ना, खूप चांगलं आहे माझ्यासाठी. मला एक सपोर्ट आहे, मोटिवेशन आहे. यार अजून करू शकतो आपण. असंच प्रेम करत राहा गाईज. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचं प्रेम द्यायला पण विसरू नका. सो भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये लवकरच. तोपर्यंत बाय, गुड नाईट.